हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. मराठा समाजाच्या 12 लाखांहून अधिक लोकांना कुणबी प्रमाणपत्राचं वाटप. राज्यात 48 लाख मराठ्यांच्या नोंदी सापडल्याची राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती. संभाजीनगर विभागातच 50,000 प्रमाणपत्रांचं वाटप. टीम इंडिया टी20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये उपांत्य सामन्यात भारताचा इंग्लंडवरती 7 धावांनी रोमहर्षक विजय. संजू सॅमसनची पुन्हा एकदा स्पेशल खेळी, तर इंग्लंडच्या बेथेलचं शतक वाया. राज्याचा अर्थसंकल्प आज सादर होणार. अजित पवारांच्या निधनानंतर मुख्यमंत्री फडणवीस अर्थसंकल्प मांडणार. आर्थिक विकास दर 7.9% राहण्याचा अंदाज. तेलंगणाचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंकडून 9 राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती. बहुप्रतीक्षित धर्मांतर विरोधी कायद्याला अखेर राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. लवकरच अध्यादेश निघणार. कायद्यात 5 लाखांचा दंड तर 7 वर्षांच्या शिक्षेची तरतूद. वाशिम जिल्ह्यात 10वी आणि 12वीच्या परीक्षेदरम्यान झालेल्या कॉपी प्रकरणी 22 शिक्षक निलंबित. गुन्हे नोंद असलेल्या 51 शिक्षक आणि कर्मचाऱ्यांवरती देखील कारवाईच्या सूचना. मुंबईत जैश ए मोहम्मदच्या नेटवर्कचा पर्दाफाश. इंजिनिअरिंग करणारा अयान शेख तरुणांचे भडकावत होता माथी. पाकिस्तानातून येत होता क्रिप्टोकरन्सीद्वारे निधी. युद्धस्थितीमधली भारतासाठी सर्वात मोठी बातमी. रशियाकडून तेल खरेदी करण्यास भारताला 1 महिना तेल खरेदी करण्यास अमेरिकेची मुभा. जागतिक तेल बाजारातल्या स्थैर्यासाठी निर्णय. इराणच्या रिव्हॉल्युशनरी गार्ड, लष्कर आणि पोलिसांनीही शरण यावं. सर्वांना माफ करतो, डोनाल्ड ट्रम्प यांचं आवाहन. इस्लामिक क्रांतीपूर्वीचा इराण मिळवण्याची वेळ आल्याचा दावा. खामेनींच्या निधनानंतर 5 दिवसांनी भारताकडून शोक व्यक्त. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी दिल्लीतील इराणी दूतावासाला भेट देऊन शोक व्यक्त केला. तर एस जयशंकर यांची इराणी परराष्ट्र मंत्री अराघची यांच्याशी चर्चा. मुंबई तापू लागली. काल 38.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. गेल्या 5 दिवसांपासून मुंबईसह ठाणे, रायगड जिल्ह्यामध्ये ऊन वाढलंय.